ॲडजस्टमेंट न झाल्यामुळे एक न्यूनगंड तयार होतो. न्यूनगंड तयार, कारण ते कुठेच दे डोंट बिलॉंग एनिवेअर, त्यांना कळतच नाही. मला ना तुम्ही एक मुद्दा मगाशी उपस्थित केला, तो मला जास्त महत्त्वाचा वाटतं, की भाषा जी सक्ती नसेल तर भाषा हळूहळू अदृश्य व्हायला लागते ना. तर तुम्ही जे मगाशी म्हटलात ना, की मराठी लग्नांमध्ये मेहंदी आणि संगीत हे सगळं सुरू झालं आहे, ती भाषा मागे मागे जशी सरकायला लागते, हटायला लागते ना, तसं हे सांस्कृतिक आक्रमण सुरू होतं. हे मराठी संस्कृतीवरती मला जास्त त्याच्याबद्दल काळजी कदाचित वाटते, की जशी भाषा जाईल तसं मराठी संस्कृतीवरती होणारं आक्रमण. आपल्याकडे अनेक मराठी सण सुरू झाले आहेत. तुम्ही पूर्वीचा औरंगाबाद, आताच्या छत्रपती संभाजीनगरमधून येतात, मी नाशिकमध्ये असतो. आमच्याकडे धुळवडीला कधी होळी खेळली जायची नाही, आमच्याकडे रंगपंचमी असायची. पण मुंबईत आल्यापासून मी रंगपंचमी हा सण माझ्या आयुष्यातनं वजा झालेला आहे. होळी पेटवली की दुसऱ्या दिवशीच इथे रंगपंचमी जी खेळली जाते त्यालाच होळी म्हणतो, जी मी माझ्या लहानपणात माझ्या आयुष्यात कधी खेळलो गेलो ना. ती इथे आमच्याकडे धुळवड असायची, धुळवडीला शांत झालेली होळी त्यातली राग काढायची आणि खेळायची. तर हे हळूहळू जसं आता लग्नांमध्ये मेहंदी आली आहे, लग्नांमध्ये संगीत आलं आहे, हळूहळू असंच ह्या संस्कृतीवरती होणारं आक्रमण कदाचित जास्त काही लोकांना जास्त भीतीदायक वाटू शकते. ही संस्कृतीच लोप पावेल. एक दिवशी मराठी माणसाचे हडप्पा मोंजोदडोसारखे सांगाडे सापडतील असं वाटतं. तसं होऊ नये अशी इच्छा आहे. आणि खूपच एक्स्ट्रीम वाटेल कदाचित माझं बोलणं, पण होऊ शकतं कदाचित, जर होऊ शकतं. शक्यता मला प्रत्येकच गोष्टीची, मी दुर्दम्य आशावादी बाई असले तरी सुद्धा मला नेहमीच तशी मी रॅशनल पण आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीच्या 50% शक्यताच धरते गृहीत. त्याच्यामुळे हे असं होऊ शकतं. म्हणजे इतकं आता ते हे झालेलं आहे ना, की मला कधीच आठवत नाही की दुर्गा पूजा आपल्याकडे इतक्या मोठ्या पद्धतीने होत होती. छठ पूजा, दुर्गा पूजेच्या वेळेला आपण बंगाली लोकांच्या पेंडॉल्समध्ये जायचो. एक स्काउटचं जे आपलं हे आहे दादरला व्हायचं, गोरेगावमध्ये, बांगूरनगरमध्ये खूप मोठ्या पद्धतीने व्हायचं, किंवा आपले मुखर्जी जे सगळे आहेत फिल्मिस्तान फिल्मालयाचे, त्यांच्याकडे एक खूप मोठा उत्सव असतो. हे आपण तिथे जाऊन त्यांच्या पद्धतीने साजरं करून आपण यायचो. त्याच्यात एक सांस्कृतिक देवाणघेवाण होती, त्याच्यात एक सौंदर्य होतं. आता म्हणजे असं झालंय ना, की प्रत्येकच गोष्ट ही फक्त मुद्दा, राजकारणातल्या लोकांचं शक्ती प्रदर्शन. आणि छठ पूजा पूर्वी फार मुंबईत एवढं व्हायची, त्याच्यात एक प्रकारचं कल्चरल देवाणघेवाण होतं, सांस्कृतिक देवाणघेवाण होतं. पण आता छठ पूजा जितक्या मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे फक्त आपण मुंबईतल्या छठपूजेबद्दल बोलतो. मी एकदा पेपरात एक फोटो बघितला होता. मी नाशिकला गेलो होतो घरी असताना, मी स्थानिक पेपर बघत असताना, नाशिकजवळ सिन्नरच्या इथे मुसळगाव MIDC आहे, तिथे नदीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात छठपूजा साजरी करण्यात आल्याची, जिथे हजारो लोक असण्याचा फोटो होता. तर हे जे झिरपलं आहे ना खाली, म्हणजे आहे, ह्याला तुम्ही थांबवू शकणार आहात किंवा ह्याला कसं नाही म्हणणार आहात तुम्ही? ह्यालाही आपण सांस्कृतिक अतिक्रमण म्हणायचं की एक रियालिटी? माझं नेहमी एक सगळ्याच्याच बाबतीत आहे, म्हणजे ते भाषेच्या बाबतीत असेल किंवा संस्कृतीच्या बाबतीत असेल, सरमिसळ ही चांगली गोष्ट आहे. हो, भेसळ सरमिसळ होते, भेसळ नको त्याची. पण तुम्ही काही तुम्ही आमचं घ्या, आदान प्रदान व्हावं की दोन्ही व्हावं, पण आम्ही आमची संस्कृती इथे टिकवून धरणार आणि तुमच्या संस्कृतीला आम्ही मान नाही देणार, हे बरोबर नाही. ते जे शक्ती प्रदर्शन मी म्हणते ना, की आमची जेव्हा मिरवणूक निघेल तेव्हा आम्ही तुमची काय अव्यवस्था होते त्याचा आम्ही विचार नाही करणार. पण हे तर सगळ्यांनाच लागू होतं ना, सगळ्यांना, प्रत्येकाला, प्रत्येक धर्माचे, मला तर सततच वाटत असतं ते, त्याला तर मला लोक मारतीलच धरून. पण मला असं वाटतं बंदच करा सगळं. मिरवणूक सार्वजनिकरित्या काही करणं हे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी सोडले तर काहीच करू नका, काहीच करू नका. ज्या पद्धतीने तुम्ही निसर्गाची धूळधाण करताय, सांस्कृतिक वातावरण पण कुठल्याही पद्धतीने चांगलं टिकत नाही. तुम्ही आज बघालच काय DJ लावून ढॅण करतात. छोटी छोटी मुलं इतक्या त्यांचे सेक्शुअल हावभाव बघून, कारण सगळीकडे आणि हे तुम्ही कुणालाही तुम्ही सिंगल आउट करू शकत नाही की ह्याच समाजातल्या लोकांमध्ये हे जास्त होतं. नाही, सगळीकडेच आहे. एवढ्यात 2-3 व्हिडिओज बघितले मी, काही ठिकाणचे, महाराष्ट्रातले बघितले. खड्डा पडतो छातीत, रात्री झोप येत नाही की हे काय चाललंय. आणि त्याच्यावरून तुम्ही असं करता की त्याच्यावरती जर कुणीतरी असं म्हटलं अरे काय चाललंय, तर मग त्यावेळेला हे होत नाही का, ह्या वेळेला ते होत नाही का? व्हॉट अबाउट री,
ही व्हॉट अबाउटरी पहिल्यांदा, आणि हे फक्त आणि फक्त राजकारण्यांनी केलेली घाण आहे. ही जनसामान्यांनी केलेली घाण नाही आहे. ज्यांची टी शर्ट्सवरती नावं येतात ना प्रायोजक म्हणून, त्या लोकांनी घडवून आणलेल्या गोष्टी आहेत ह्या. यात तसं मुद्दे निघतात. पण तुम्ही जसं म्हणतात की सार्वजनिक मिरवणुका, मग त्या कुठल्या धर्माच्या असत त्याला विरोध होतो, मग कुठल्या धर्माचे भोंगे लागले तर त्याला विरोध होतो, मग दोन्हीकडनं विरोध होतो, मग ते राजकीय मग तो राजकीय मुद्दा बनतो. तो होऊ नये. जर राजकीय म्हणजे शासन म्हणतो ना आपण सरकारला, शासन म्हणजे काय तर एक व्यवस्था, त्या व्यवस्थेने समाज सुविहित चालावा ह्याच्यासाठी काहीतरी गोष्टी करणं आवश्यक असतं. ही त्यांची प्रमुख जबाबदारी आहे. आणि त्याच्यानंतर स्वतःची सत्ता टिकवणंही. आता तो प्राधान्यक्रमच उलटा झालाय. ते सत्ता टिकवण्यासाठी म्हणून तुम्ही व्यवस्था वापरताय, शासन व्यवस्था. त्याच्यामुळे हे सगळं खरं कुठून सुरू करायचं ते कळत नाही. म्हणजे आता सक्तीच्या बाबतीत पण असं आहे की हे लोक असे बोलतात, मग यांची थोबाडं फोडायची नाहीत का? पण मग त्यांची थोबाडं फोडली जातील म्हणून ते असे निर्ढावल्यासारखे बोलतायत का? ते कोंबडी आधी की अंडसारखं आहे की कुठून सुरुवात करायची. पण सुरुवात तर झाली पाहिजे कुठून तरी. ह्या गोष्टीवरती मला वाटतं की कुणामध्ये दुमत असायची शक्यता आहे. पण आतून यावं असं वाटतं. तरुण पिढी नवीन जी आहे म्हणजे ती या गोष्टींना सहज, नवीन पिढी जी आहे ती कुठल्याही या गोष्टींना ब्लाइंडली एक्सेप्ट करत नाहीत. आंधळेपणाने कुठल्याही गोष्टीला ती स्वीकारत नाही. आत्ता आपण नुकतंच बघितलं, देशात मोठं आंदोलन झालं, तरुण पिढी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरली. तुम्हीही गेला होतात त्या आंदोलनाला, जंतर मंतरला. त्याच्याकडे मी येतोच, पण ही तरुण पिढी या सगळ्या गोष्टींना बदलाचं माध्यम कळू शकते असं तुम्हाला वाटतं की ते सगळ्याच गोष्टींना अस्वीकार करतील. पण त्यांच्याकडे परत दुसरं आहे की मग भाषेसारखे मुद्दे त्यांच्यासाठी गौण ठरतात. त्यांची एक वेगळीच भाषा आहे. आता ना जेनझीची भाषा खूप चर्चा झाली, त्यांची एक वेगळीच भाषा आहे. त्यांना कुठे भाषेच्या बंधनात आपण अडकवणार आहोत? याबद्दलचं माझं एक कलाकार म्हणूनचं एक फार वेगळं ऑब्झर्वेशन आहे. गेल्या कित्येक दिवसांमध्ये झाल्या नव्हत्या अशा गोष्टी सध्या कलाकार मंडळी करतायत. भूमिका घेत आहेत, भूमिका पण घेत आहेत. पण ते नुसते कलाकार नाही. मी ह्यावेळेला जे बघितलंय, खूप कुंपणावरचे लोक असे होते की ज्यांना असं वाटत होतं की बोललं पाहिजे, पण ते बोलत नव्हते निरनिराळ्या कारणांसाठी. आमच्या बाबतीत काय किंवा कुणाच्याही बाबतीत काय, आता फार डायरेक्ट होतात गोष्टी. तुम्ही इतके सतत कशाच्या तरी नजरेत आहात, कुणाची तरी तुमच्यावरती नजर आहे, हे इतकं असतं तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. मी काय बोलतेय, काय करतेय, ह्याच्यावरती इतकी बारीक नजर असते. आता मी काही एवढे पैसेच नाही कमवलेत की मला ईडीची भीती वाटावी. माझी काही एवढी आकांक्षाच नाही आहे की माझी सगळीकडे फ्लेक्स असावेत, म्हणजे मला मिळणारी 4 कामं जातील म्हणून मी बोलू नये असं मला वाटावं. तर मला मुळात मिळतच 2 कामं होती. मला कुठे मिळत होती 4 कामं? मला 2च कामं मिळत होती. ती राहतील किंवा जातील, त्याचं काही दुःख फार मोठं नसेल. आणि नाही आहे असं अजून तरी मी ज्या लेवलला काम करते तिथे माझी विचारसरणी बघून माझं कास्टिंग होतं असं होत नाही सुदैवाने. पण असं मोठ्या प्रमाणावरच्या गोष्टींमध्ये होतं म्हणे. त्याच्यात इकडचे लोक म्हणतात, डावीकडचे लोक म्हणतात की हां ते सगळे उजवे लोक घुसलेत ना तिकडे, त्याच्यामुळे ते डाव्या पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांना कास्ट करत नाहीत. उजवे लोक म्हणतात सगळी इंडस्ट्रीज ह्या डाव्या लोकांनी भरलेली आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला काम देत नाहीत. तर ते एक त्याच्यामध्ये काहीच तथ्य नसतं, ते बोलत राहतात दोन्हीकडे. हे सगळं पोलरायझेशन जे आहे, ध्रुवीकरण आहे, हे इंडस्ट्रीत पण आहे सध्या, सगळीकडेच आहे. नाही ना, सगळीकडे आहेच, पण हो चित्रपट सृष्टीत पण आहे. हो 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 जास्त अगदी. मराठी चित्रपट सृष्टीत खूप आहे, खूप आहे. म्हणजे